नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सह्याद्रीची ओळख केवळ त्यांच्या बुलंद किल्ल्यांनी नाही तर त्यात दडलेल्या अलौकिक शक्तिपीठांमुळेही आहे। याच महाराष्ट्राच्या कुशीत एक असा डोंगर आहे जिथे पृथ्वीवरील आणि स्वर्गातील ऊर्जा एकत्र येते। 7 शिखरांना वेढलेले 4659 फूट उंचीचा हा गड म्हणजे वणीचा सप्तशृंगी गड। याला महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मानले जाते। या भूमीची माती केवळ पाषाणाची नाही तर साक्षात आदिशक्तीची पावलांनी पावन झालेली आहे। आज आपण या गडाच्या केवळ दर्शनासाठी नाही तर याच्या इतिहासाच्या, पुराणाच्या आणि विज्ञान व हादरवणाऱ्या रहस्यांच्या खोलात जाणार आहोत। चला सप्तशृंगीच्या या महारहस्यमय प्रवासाला सुरू करूया। देवीचे अद्भुत रूप आणि महिषासुरमर्दिनीची कथा। सप्तशृंगी या शब्दाचा अर्थ आहे 7 शिखरे। या 7 शिखरांवर केवळ देवीचे अधिष्ठान नाही तर त्या प्रत्येक शिखरात एक ऊर्जा स्तोत्र दडलेले आहे। असे मानले जाते येथील देवीची मूर्ती सुमारे 8 फूट उंचीची आणि स्वयंभू आहे। तिच्या 18 हातांमध्ये धारण केलेली अधूये केवळ शस्त्रे नाहीत तर ती 8 प्रकारच्या सिद्धी आणि 9 प्रकारच्या निर्धाचे प्रतीक आहे। कथा विस्तार। जेव्हा महिषासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला तेव्हा त्याला हरवण्यासाठी देवतांनी एकत्र येऊन आपली संपूर्ण शक्ती एकाच रूपात उतरवली, ती म्हणजे सप्तशृंगी देवी। या गडाच्या पायथ्याशी एक घनघोर युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला आणि या पर्वतावर शांतपणे विश्राम केला। त्यामुळे देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाते। गडावर जाताना आजही महिषासुराच्या शिरासारखी दिसणारी पाषाण रचना दिसते, जी त्या युद्धाची साक्ष देते। शक्तिपीठाचे रहस्य आणि पौराणिक संदर्भ। सप्तशृंगीला अर्धशक्तिपीठ का म्हणतात याची मूळ दडलेले आहे सती आणि शंकराच्या विवाहाच्या कथेत। जेव्हा सतीचा देह 51 ठिकाणी पडला तेव्हा तिचा उजवा हात याच पर्वतावर पडला। या स्थानाला अर्धशक्तिपीठ म्हणतात कारण या शक्तिपीठाची गगना 3.5 शक्तिपीठांमध्ये होते। पुराणातील जोडणी। या गडाचा उल्लेख केवळ स्कंद पुराणात नाही तर देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणामध्येही आढळतो। अनेक ग्रंथानुसार ही देवी म्हणजेच ब्रह्माजींच्या कमंडलापासून प्रकटलेली गिरीच्या महानंदी आहे। एकाच ठिकाणी इतके महत्त्वाचे पौराणिक संदर्भ असणे हे या गडाचे आध्यात्मिक महत्त्व सिद्ध करते। मार्कंडेय ऋषींचा डोंगर आणि देवीचे झुकलेले मस्तक। गडाच्या समोर उभा असलेला मार्कंडेय डोंगर आजही भक्तांच्या श्रद्धेचा केंद्र आहे। याच ठिकाणी महान ऋषी मार्कंडेय यांनी तपस्या केली। त्यांना केवळ 12 वर्षाचे आयुष्य लाभले होते, पण त्यांनी केलेल्या घोर तपस्येमुळे त्यांनी मृत्यूवरही विजय मिळवला। कथा आणि गूढ। ऋषी मार्कंडेय रोज गडावरच्या देवीला उद्देशून दुर्गा सप्तशी स्तोत्राचे पठण करत असत। त्यांच्या भक्तीमध्ये इतकी ताकद होती की देवी स्वतः यांचे स्तोत्र ऐकण्यासाठी थोडी तर झुकली। आजही देवीच्या मूर्तीचे मस्तक थोडे झुकलेले दिसते। अनेक भूगर्भ शास्त्रज्ञांनी या मूर्तीचा अभ्यास केला आहे, पण पाषाणाची इतकी उंच आणि स्वयंभू मूर्ती एका बाजूला झुकलेली असणे या घटनेमागील विज्ञान आजही गूढ आहे। गडावर दडलेले गूढ रहस्य आणि नैसर्गिक चमत्कार। 108 कुंड आणि पाण्याचे रहस्य। पौराणिक काळी या गडाच्या 108 नैसर्गिक जलकुंड होती। असे मानले जाते यातील सूर्यकुंड, दत्तात्रय कुंड आणि काळी कुंड ही मुख्य आहेत। आश्चर्य म्हणजे येथील पाण्याचा स्तोत्र कधीही आटत नाही। अनेक साधू संतांनी या कुंडात स्नान करून सिद्धी प्राप्त केल्याचे सांगितले जाते। या पाण्याचे तापमान आणि त्यातील खजिने नेहमी बदलत असतात। यामागील रहस्य आजही पूर्णपणे उलगडलेले नाही। 2 संजीवनी बुटीचे स्थान। या परिसराच्या जैवविविधतेचा अभ्यास करताना असे आढळले की इथे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत। याच कारणामुळे अनेक लोक या गडाला संजीवनी बुटीचे स्थान मानतात।
रामायणात हनुमानाने लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणताना याच पर्वतावरून प्रवास केला होता, अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आहे. 3. वाघाचे दर्शन. स्थानिक पुजारी आणि काही भक्तांची मते, रात्रीच्या वेळी गाभाऱ्यात एक वाघ येतो. हा वाघ केवळ देवीच्या मूर्तीची राखण करतो आणि पहाटेच्या आधी निघून जातो. या वाघाचे दर्शन होणे हे अत्यंत भाग्यवान मानले जाते. भूगर्भशास्त्रज्ञ आणि ऐतिहासिक महत्त्व. 1. प्राचीन लेणी. गडाच्या आसपास काही ठिकाणी प्राचीन लेणी सापडल्या आहेत, ज्याचा काळ सातवाहन कालखंडापर्यंत जातो. यावरून हे सिद्ध होते की हा गड हजारो वर्षांपासून केवळ धार्मिक नाही तर एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि व्यापारी केंद्र देखील होते. 2. किल्ल्याची रचना. हा गड किल्ला म्हणूनही वापरला जात होता. शिखरावर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या काही तेहळीचे बुरुज आजही दिसतात. अनेक राजघराण्यांनी, विशेषतः पेशवांनी या देवीची उपासना केली होती. 3. भूगर्भशास्त्रज्ञ. या सप्तशृंगी पर्वताची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते ही 7 शिखरे विशिष्ट ऊर्जा लहरी उत्सर्जित करतात, ज्यामुळे या ठिकाणी एक सकारात्मक कंपन नेहमी जाणवते. भक्तांसाठी सोयी सुविधा आणि समारोह. आज सप्तशृंगी गडावर पोहोचणे अधिक सोपे झाले आहे. रोपवेमुळे भक्तांना एक नवीन उंचीवरून सह्याद्रीचे सौंदर्य अनुभवता येते. पण सोयी सुविधांच्या पलीकडे या गडावर आजही एक अलौकिक ऊर्जा आहे, जी प्रत्येक भक्ताला शांती आणि समाधान देते. सप्तशृंगी गड जिथे इतिहास, विज्ञान आणि श्रद्धा एकत्र येतात, जिथे देवीचे 18 हात आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याची प्रेरणा देते. आव्हान: तुम्हाला या गडातील कोणते रहस्य सर्वात जास्त आवडले? तुम्ही या गडावर कधी गेला आहात का आणि तिथे तुम्हाला कोणती वेगळी अनुभूती आली? तुमचे विचार कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा. हा महारहस्यमय प्रवास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अद्भुत व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. जय सप्तशृंगी माता. धन्यवाद.